पवन यादव या ट्रान्स वुमन सोबत अनेक नेत्यांचे फोटो समोर आलेले आहेत। सुषमा अंधारे, अंजली दमानियांकडून हे फोटो पोस्टही केले गेलेले आहेत। यात संजय शिरसाट, रवींद्र वायकर, शंभूराज देसाई, महादेव जानकर या नेत्यांसोबतचे पवन यादवचे फोटो दिसतायत। तर अंजली दमानियांनी झिरवाळ यांच्या व्हिडिओ संदर्भात प्रतिक्रिया देखील दिलेली आहे। झिरवाळ आणि पवन यादव हे दोघेही सज्ञान आहेत, पण शासकीय निवासस्थानात असे प्रकार योग्य नाहीत। झिरवाळ यांना देखील हे शोभनीय नाही असं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे। नरहरी झिरवाळांचं तर आत्ताच्या घटनेला काही लोक म्हणतात की बाबा ती दोन ॲडल्ट्स आहेत, ते कन्सेन्शुअल आहे, तर दोघांच्या मान्यतेने होत आहे वगैरे वगैरे वगैरे। पण मला असं वाटतंय, एक तर हे शासकीय जागेत केलं गेलं हा पहिला प्रश्न, हे कसं झालं, तिथे दारूच्या बाटल्या दिसत आहेत, हे सगळं व्हिडिओ शूटिंग जे केलं गेलंय ते डेफिनेटली त्यांनी ब्लॅकमेलिंगसाठी केलं, याच्यात काहीच शंका नाही। पण आपण करतोय काय याचं भान असणं हे नक्कीच गरजेचं होतं। नरहरी झिरवाळ प्रकरणामध्ये रोहित पवारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। पोलिसात तक्रार दिली असेल तर कारवाई झालीच पाहिजे, मात्र पोलिसांकडे तक्रार केली गेलेली आहे की नाही ते आधी पाहावं लागेल असं रोहित पवार म्हणतात। व्हिडिओमध्ये जे काही लोक दिसत आहेत त्यांचं वय नक्कीच 18-19च्या पुढे आहे। आता याच्यामध्ये त्या महिलेने पोलिसांकडे कंप्लेंट दिली का हे आपल्याला बघावं लागेल, आणि पोलिसांकडे जर कंप्लेंट दिली असेल की माझ्यावर जोर जबरदस्ती झाली तर 100% कारवाई ही झाली पाहिजे। पण आता जर वयाली जास्त असणाऱ्या लोकांमध्ये जे काही व्यक्तिगत संबंध आहेत, ठीक आहे, आता व्हिडिओच्या माध्यमातून लोकांसमोर ते आले असले तरी आता महिलेची जर कंप्लेंट नसेल तर ह्याच्यावर राजकीय बोलणं थोडंसं अवघड जाते। पण जर महिलेने कंप्लेंट केली तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही। नरहरी झिरवाळांच्या वादग्रस्त व्हिडिओवरनं ठाकरे सेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी घणाघाती टीका केलेली आहे। झिरवाळ फालतू माणूस आहे, झिरवाळ यांचा लवकर राजीनामा घ्यायला हवा अशी मागणी खैरे करतात। फालतू माणूस आहे तो, मुख्यमंत्र्यांचं नाव खराब होत आहे, मुख्यमंत्र्यांनी कळलं पाहिजे की कशाला या लोकांना असं करता, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी इमिजिएटली त्याचा राजीनामा घेतला पाहिजे। काहीतरी करत बसतो तो, कधी तर मागे पण एक प्रकरण आलं चोरीचं, म्हणजे लाच घेण्याचं, हे सगळं प्रकार येतं, अशा माणसाला काढून टाकलं पाहिजे। नरहरी झिरवाळांना काढून टाकलं पाहिजे असं स्पष्ट माझं मत आहे। बस झालं, तो तिथे बसला सभापती म्हणून, हंगामी सभापती म्हणून, काय काय प्रकार केले आम्हाला सगळं माहिती आहे। नाशिकमध्ये 6 जणांसह एका व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरातचा व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला गेलेला आहे। 8 अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचं उघड झाल्यानंतर सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भारत विरुद्ध श्रीलंका सामना पुण्यामध्ये पार पडणार असल्याची पोस्ट आमदार रोहित पवार यांनी केलेली आहे। डिसेंबर 2026 मध्ये होणारी भारत विरुद्ध श्रीलंका ही T20 मॅच पुण्यात MCAच्या मैदानावर घेण्याचं निश्चित झालं असून ही पुणे आणि MCAसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचं रोहित पवार आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणतायत। याबाबत ICC आणि BCCIचे मनापासून ते आभारही मानतायत। या मॅचमुळे क्रिकेट रसिकांना पुण्यातच प्रत्यक्ष मैदानावर उपस्थित राहत आंतरराष्ट्रीय T20 सामना पाहण्याची संधी मिळेल आणि उदयोन्मुख खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळण्यास निश्चित मदत होईल असं रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात। छत्रपती संभाजीनगरमध्ये इस्लाम पार्टी पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आलेला आहे। MIMच्या नगरसेवकावर हल्ला केल्याचा आरोप आहे। रफत्यार खान यांना टोळक्याकडनं मारहाण करण्यात आल्याचं समजतंय आणि जुन्या राजकीय वादातनं हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। घाटी रुग्णालयात सध्या पदाधिकाऱ्यावर उपचार सुरू असून पोलीस या प्रकरणी पुढचा तपास करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।